देवाची द्वारी उभा क्षण भरी तेरी मुक्ती चाली साधी तेरी मुक्ती चाली साधी तेरी मुक्ती चाली साधी देवाची द्वारी उभा क्षण तेरी मुक्ती चाली साधी तेरी मुक्ती चाली साधी तेरी मुक्ती चाली
देवाची द्वारी उभा क्षण भगी तेने मुक्तीच्या विसा दिल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवे एकू करी वेद शास्त्र भावी बाह्य सदा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी हे ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारके जागाना पांडवा घरी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी विठ्ठल गजाननं भूतगणसेवितं कपिध्वजबफलचारुभक्षणम् उमासुतशोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् शुक्लांगम विचारसागमध्या जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणीं वयन्ताजान्यन्धकपरमहं हस्ते स्फटिकमणिकामिदधती पद्यासने संस्थितां वन्दे ता परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदम् महायोगपीठे तटे भीमगत्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग
ज्यांचा कृपा दाने पांडुरंगा तू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मेरे मोक्ष गाता तुझ्या पायरीसी सदा रंग माझा तुझ्या मंदिरी आर्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीसी सदा रंग माथा आगा ज्ञानदेवा मुक्ताई प्रवेशा तुझ्या पायरीसी सदानंद माता विठ्ठल विठ्ठल देवाची द्वारी भाक्षण भरी तेने मुक्तीच्या विसा दिल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त बसली कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ साधकाचे मायबाप योगियांची माऊली अनाथाची माय असणारे अलंकापुरी निवासी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा जो हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे त्या हरिपाठ नावाच्या ग्रंथातील तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा प्रथम क्रमांकाचा अभंग आजच्या सभेसाठी मी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आजच्या अभंगामध्ये महाराज आपल्याला भक्ती करायला सांगतायत. भक्ती करायला सांगतात नेमकी भक्ती करायची तरी कशी तर महाराज म्हणतात काही नाही फक्त काय करा एक क्षण
किती क्षण? फक्त एक क्षण देवाच्या दारामध्ये काय करा? उभा राहा. महाराज तुम्ही म्हणता की एक क्षण देवाच्या दारामध्ये उभे राहा, मग आमचा काही फायदा आहे का? कारण बाबा आता लोक फायद्याशिवाय कोणती गोष्ट करत नाही. मग आम्ही देवाच्या दारामध्ये उभा राहिल्याच्या नंतर आमचा काही फायदा आहे का? तर महाराज म्हणतात फायदा आहे. काय फायदा आहे? तर तुम्हाला देव चार ज्या मुक्ती नावाच्या देवाच्या ज्या चार मुली आहेत त्या चारीच्या चार तुम्हाला काय होतील? प्राप्त होतील. कशानं? देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्ती चारी साधेल्या बघ. महाराज आम्हाला जर या चार मुक्त्याची प्राप्ती होत असेल, आमचा फायदा होत असेल, तर आम्ही देवाच्या दारामध्ये उभा राहण्यासाठी तयार आहोत. पण देव तर भरते झाले. नेमकं आम्ही देवाच्या दारामध्ये उभा राहिल्याच्या नंतर नेमकं कोणत्या देवाचं भजन करावं? तर महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बघा महाराज म्हणतात तुम्ही सतत मुखाने काय करा? हरी हरी नामाचं काय करा? जप करा. काय करा? जप करा. हरी हरी नावाचा काय करा? जप करा. जर तुम्ही मुखाने सतत हरी हरी नावाचा जर जप केला तर जे होणारे जे पुण्य आहे ते पुण्य कसं आहे? अगणित पुण्य आहे. त्या पुण्याला माप नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्ही म्हणता महाराज आम्हाला सतत तुम्ही मुखाने काय सांगितलं? हरी हरी म्हणायला सांगितलं, पण आमच्या माग लेकरं आहेत, आमच्या माग मुलं बाळ आहेत, आमच्या माग संसाराचा रहाट गाडा आहे. माऊली म्हणले असू द्या तुमच्या माग संसाराचा रहाट गाडा, तरी सुद्धा तुम्ही हरी हरी म्हणा. असोनी संसारी जीवे वेगू करी. महाराज संसारात असून देखील परमर्थ करता येतो का? तर हो करता येतो. मग माऊलीला एका साधकानं प्रश्न केला, माऊली याच्या कुणाची साक्ष आहे का? त्यावेळेस माऊली म्हणतात वेद शास्त्र व्हावी बाह्य सदा. आम्हाला पटलं परमार्थात राहून संसारात राहून देखील परमार्थ होऊ शकतो. पण कोणी केला? तर माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुणा द्वारकेचा गाणा पांडवा घरी. हा झाला अभंगाचा सर आणि सोपा भावार्थ विठ्ठल. अभंग बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तोसा. दरवर्षी चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह सर्व संत महात्म्याच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहातील आजची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. बघा तुम्ही पॉम्प्लेटचं नाव दुसरं बघितलं असं आणि जर माझा दुसरंच उभा कसं झालं बघा. तुम्हाला फॉर्च्युनर गाडीमध्ये बसायचं होतं, पण ही कमांडर गाडी आली. बघा आमचे पंढरीनाथ महाराजांनी मला फोन केला आणि मला सांगितलं महादेव महाराज तुम्हाला माझ्या जागेवर कीर्तनाला जावं लागतं, त्यांना अर्जंट काहीतरी काम आलं. म्हणलं ठीक आहे बाबा. आणि त्यांच्यामुळे आणि आमच्या बळराम मामानं मला सतत फोन केला. त्यांच्यामुळे तुमच्या सर्व श्रोते मायबापाच्या दर्शनाचे योग आहे. आज या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे सर्व गुणीजन मंडळी. बघा मला नाव काही सर्वांचे माहीत नाही. ज्यांनी सुंदर अशी चाल म्हणली, काय नाव बाबाचं? पांडुरंग महाराज. तुम्ही काय करा नाव सांगत पटपट. हा वामन महाराज, पांडुरंग महाराज, रामभाऊ महाराज, बाबा सुद्धा चिरंदंडवत आहे. एवढं वय असून सुद्धा बाबा दूध आहे. त्यांच्यासाठी टाळी वाजवायला सर्वांनी. बघा आपलं नाव बाबा शेषगाव महाराज आणि ज्यांचा गोड असा आवाज आहे बघा त्यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजवा. काय नाव आहे बाबाचं? बालासाहेब महाराज. गावातले बाकीचे बाकीचे भानखेडा गाव सर्व पंचकृषी भजनी मंडळ आणि सर्व इनेकरी बाबा सर्व असतील आणि गोड अशी ज्यांची मला पकवाजाला साथ आहे असे हरिभक्त आहे गणेश महाराज. गावातलेच ना? वा 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 वा. घरचे घरी जेव बरं करी मला.
गावातल्या गावात त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. शाळेचं नाव काय दादा आपल्या? विठ्ठल माझा. बघा ज्यांना कोणाला कीर्तन डबल ऐकू वाटतंय, आता कीर्तन ऐकल्याच्या नंतर ठरवा तुम्हाला डबल ऐकू वाटतं का नाही बघा, आधीच नका ठेवू. हा, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि गोड अशी ज्यांनी सिस्टीम लावली आमचे माऊली कृपा साऊंड सिस्टीम मालेगाव, यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. बघा दादा माझा आवाज थोडा बसलेला आहे, तुम्ही काय करायचं त्याला तुमच्या हिशोबाने बघा. आता तुम्ही म्हणता महाराज तुम्ही यांच्या सर्वांचे नाव घेतले, मग आम्ही काय पाप केले? बघा माय बाप, तुमचं नाव घेणे एवढा माझा अधिकार नाही बोलता, कारण साक्षात माऊली तुमचा अधिकार सांगतात. माऊली म्हणतात प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अगदी भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती सुटाळजी. बघा माऊली म्हणतात तुम्ही साक्षात कोणाच्या मूर्ती आहात? तर महादेवाच्या मूर्ती आहेत. जाऊ द्या, ही भाषा बरेच जणांना कळली नसेल, तुमच्यासाठी स्पेशल एक नाव घेतो. बघा सावता बाबाच्या चरणावर फूल ठेवतो वाकून, सावता बाबाच्या चरणावर फूल ठेवतो वाकून, तुम्हा सर्व श्रोते माय बापाचं नाव घेतो. ज्ञानोबा तुकोबाचा मान आपण विठ्ठल विठ्ठल. बघा आजचा जो अभंग सेवेसाठी आपण निवडलेला आहे तो अभंग आहे हरिपाठ नावाचा जो ग्रंथ आहे. या हरिपाठ नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामधला आजचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे. प्रत्येकाच्या पाठांतराचा अभंग आहे, प्रत्येकाच्या परिचयाचा अभंग आहे. तसं विचार करायला गेलं तर माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊलींनी खूप ग्रंथ लिहिले. बघा उच्च कोटीतील ग्रंथ लिहिले, रसभरीत ग्रंथ लिहिले. मग आपण कधी विचार केलाय का, आपल्याला कधी मनामध्ये प्रश्न पडलाय का, एवढे उच्च कोटीतील ग्रंथ लिहून सुद्धा माझ्या माऊलींनी हरिपाठ नावाच्या ग्रंथाची का निर्मिती केली असेल, का निर्मिती केली असेल? बघा तुम्हाला सांगतो माऊलींनी कोणते कोणते ग्रंथ निर्माण केले कोणी सांगू शकते का? दादा सांगू शकतो तू? नाही. ऐक, अमृत अनुभव, चांगदेव 65, ज्ञानेश्वरी आणि इतर बरेच ग्रंथ माऊलीने निर्माण केले. पण या 3 ग्रंथाचा आपण विचार करू तात्पुरता. बघा कसा विचार करतात. माऊलीनी अमृत अनुभव, चांगदेव 65 आणि ज्ञानेश्वरी हे सर्व ग्रंथ निर्माण करून सुद्धा हरिपाठ नावाचा ग्रंथ काय निर्माण केला असेल? तर बघा अमृत अनुभवाचा हे जे ग्रंथ आहे या ग्रंथाला कोण लागतो बाबा? अधिकारी लागतो. कोण लागतो? अधिकारीच लागतो. माऊली सांगतात या अमृतपान अधिकारी जीवन मुक्त जाण. जर तुम्हाला अमृत अनुभवाचं पठण करायचं असेल, तुम्हाला अमृत अनुभव सेवन करायचं असेल तर तुम्ही कसं लागता? जीव मुक्त लागता. मग तुम्ही जीवन मुक्त आहोत का आपण? नाही. मग अमृत अनुभव तसे सोडून द्या. दुसरा विचार करायला गेलं तर चांगदेव 65, बरोबर ना? दुसरा विचार करायला गेलं तर चांगदेव 65, चांगदेव 65चा विचार करायला गेलं तर चांगदेव 65चा अधिकारी सांगताना जे लोक चांगदेवाच्या लेवलचे बघा, म्हणजे 1400 वर्ष जगलेले चांगदेव, त्यांच्या लेवलचे जे लोक असतील, मला सांगा 1400 वर्ष जगलेले चांगदेव आपलं 50च्या पुढे जाईल ना? त्याची आपली बरोबर होईल का? नाही ना होणार. मग चांगदेव 65चे अधिकारी आपण नाही. आणि ज्ञानेश्वरीचा विचार करायला गेलं तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ प्रत्येकानं वाचला पाहिजे. कारण ज्ञानेश्वरीनं आपला काय होतो? उद्धार होतो. ज्ञानेश्वरी प्रत्येकानं वाचली पाहिजे. का वाचली पाहिजे ज्ञानेश्वरी?
बघा हा एक विसरलं बघा, ज्यांचा अन्नदान झालं, काय नाव? रोहिदास भाऊ कोकाटे. बघा बघा, अन्नदान करणं हे खूप पुण्याचं काम आहे बरं का. आणि विशेष धोंड्याचा महिना चालू आहे, अधिक मास चालू आहे. या अधिक मासाचं इतकं महत्व आहे, कितकं महत्व आहे बघा. या अधिक मासामध्ये जर तुम्ही एकदा रामकृष्ण हरी म्हटलात ना तर तुम्हाला डबल पुण्य लागते. किती? 2दा पुण्य लागते बाबा. रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर एकदा पुण्य लागतंय. मला सांगा, आपण घरामध्ये शिवी दिली तर किती पाप लागल? दुप्पट पाप लागल. हा अधिक मास चालू आहे आणि अधिक मासामध्ये आपल्या दादानं आपल्या सर्वांना आज अन्नदान दिलेलं आहे बघा. अन्नदानाचं पुण्य खूप मोठं पुण्य आहे, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आपला विषय चालू होता ज्ञानेश्वरी प्रत्येकानं वाचली पाहिजे. का वाचली पाहिजे ज्ञानेश्वरी? आता तुम्हाला तर सर्वांना माहित असेल बघा. पण आता जे मुलं कॉलेजला जातात किंवा मुली कॉलेजला जातात त्यांच्यासाठी अनुभव सांगतो, ज्ञानेश्वरी का वाचली पाहिजे. जर आपले ज्ञानेश्वरी पारायण आहे ना, किती जण बसले ज्ञानेश्वरी पारायणाला? 20-25 जण. बघा, जे तरुण मंडळी ज्ञानेश्वरी पारायणाला बसली नसतील त्यांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने ज्ञानेश्वरी पारायणाला बसा. का बसा? तुम्हाला एक थोडक्यात सांगतो बघा. आता सर्वांना माहित असेल, ज्ञात असेल, विज्ञानाच्या दृष्टांत सांगतो तुम्हाला. 18व्या शतकामध्ये कोपर्निकस नावाच्या शास्त्रज्ञांनी एक सिद्धांत सांगितला होता. काय सिद्धांत होता? हा सूर्य जरी आपल्याला चालताना दिसत असला तरी सूर्य चालत नाही, पृथ्वी चालते. काय चालते? पृथ्वी चालते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. किती शतकात सांगितलं? 8व्या शतकात सांगितलं. पण माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये ती ओवी 13व्या शतकामध्ये नेऊन ठेवली. तरी उदयास्तेचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे. बघा, म्हणजे एवढे ज्ञानेश्वरीची ताकद आहे. ज्ञानेश्वरी प्रत्येकानं वाचली पाहिजे. आपला विषय होता की आपण या 2 ग्रंथाचे अधिकारी नाही, ज्ञानेश्वरीचा अधिकारी आपण आहोत का नाही बघा. तर ज्ञानेश्वरीचा विचार करायला गेलं तर ज्ञानेश्वरी कशा उलटी काय बाबा? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावे पंढरी, ज्ञान होया ज्ञानासी, ऐसा वगत्या टिकेशी. बघा, म्हणून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरी कशा टीका आहे तर गीतेवरील टीका आहे. गीतेचा अधिकारी सांगताना माऊली सांगतात, अहो अर्जुनाची ये पांती, जे परिशन या योग्य होती, ही कृपा करुणी संती, अवधान द्यावे. गीतेचा अधिकारी सांगताना माऊली म्हणतात, श्रेष्ठ ज्ञान देवे,
एकतरी वाई अनुमानी एकतरी वाई अनुमानी गीता अलंकार नवनारी गीता अलंकार नवनारी गीता अलंकार नवनारी गीता अलंकार नवनारी मग गीतेचा विचार करायला गेला तर गीतेचा अधिकारी अर्जुन सांगितला. मग अर्जुन गीतेचा अधिकारी आहे म्हणजे ज्ञानेश्वर सुद्धा आपल्याला वाचता येत नाही. मग संत उपदेश करताना प्रत्येक माणसाला संत जशी जशी बुद्धी आहे तसं काय करतात संत उपदेश करतात. कसं बघा, महिला मंडळ बाबा एका बाईनं काय केलं माहितीये का, असंच कीर्तन ऐकून कथा ऐकून तिचा मुलगा 6 महिन्याचा होता. बघा किती महिन्याचा, बोला बोला, तुमच्याकडे बोलत नाहीत का, बोला बोला बोला. आपलं काय नाही, घालिंग गोटांगण मोठं बटांगण. ऐका, मुलगा किती महिन्याचा होता, 6 महिन्याचा होता. 6 महिन्याचा मुलगा होता. त्या बाईने कथेमध्ये ऐकलं की हनुमंतराय खूप काय होते, बलशाली होते. मग त्या बाईने विचार केला की माझ्या मुलाला सुद्धा आता काय करायचं, मला शक्तिशाली करायचं, बलशाली करायचं. मग त्या बाईने काय केलं माहितीये का, तो 6 महिन्याचा मुलगा, किती महिन्याचा, 6 महिन्याचा मुलगा, त्या 6 महिन्याच्या मुलाला त्या बाईने बाबा खुराक लावला. कशाचा खुराक लावला, काजू बदाम खारी. किती महिन्याचा मुलगा आहे, 6 महिन्याचा मुलगा. मला सांगा महिला मंडळ, तो मुलगा वाचेल का मग बोला बोला बोला, वाचल का बोल बाबा, बोला बोला बोला, बोलत नाहीत का, अवघड झालं बाबा. तो मुलगा काय होईल मगल ना, कारण 6 महिन्याचा मुलगा जो आईचं दूध पितो त्या मुलाला तुम्ही खुराक लावलं तो मुलगा काय होईल, मरेल. तस आपली बुद्धी, एवढी आपली बुद्धी, संताचा उपदेश करताना संत काय करतात, जशी ज्याची बुद्धी आहे तशी करतात. माऊली म्हणतात त्या 6 महिन्याच्या मुलाला 100% ती खुराक काय आहे, शक्तिशाली आहे. काजू बदाम खारी ते काय आहे, शक्तिशाली आहे. पण ते 6 महिन्याच्या मुलाला पचेल का, कारण तो आईचं काय पितो, दूध पितो. जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वाने केवी जेवी, मनोनी बालकाने दावी धनुधरा. माऊली म्हणतात त्या 6 महिन्याच्या मुलाला तुम्ही किती खुराक लावला तरी सुद्धा तो शक्तिशाली होईल का, नाही होणार. तस तुम्हा मला जशी आपली बुद्धी असेल तसा उपदेश करावा लागेल. म्हणून ह्या जे 3 ग्रंथ आहेत या ग्रंथाचे आपण अधिकारी नाही. मग संतांना विचार केला, माऊलींनी विचार केला की जे लोक वयाच्या 70, 75, 80 लोक दिसतात, संसार 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 करतात, त्यांना सुद्धा स्वतःचा उद्धार करून घेता यावा, त्यांना सुद्धा करावं नेमकं परमार्थ काय आहे. यासाठी माझ्या माऊलींनी हरिपाठ नावाचा ग्रंथ काय केला, निर्माण केला. बघा, विठ्ठल विठ्ठल आणि हरिपाठाला खूप महत्व आहे. कसं महत्व आहे, जसं ब्राह्मण देवताची संध्या असते तसं वारकऱ्यामध्ये हरिपाठाला काय आहे, हरिपाठाची काय आहे, संध्या आहे. बघा, माझं बोलणं समजा नका तुम्हाला, कसं आहे, नाही नाही कसं आहे माहिती आहे का, थोडं माझं बोबडं बोलणं आहे बरं का. कारण आवगुण झाकून ठेवायचा नसतो. कारण आवगुण झाकून ठेवला 100% काय होते, फजिती होते. कशी फजिती होती तुम्हाला सांगतो बघा. आता एकदा काय झालं, एक असा मुलगा होता आणि तो मुलगा जास्त बोलायचा. काय करायचा, जास्त बोलायचा. आणि
त्याला 9-10 जागेवरचे पाहुणे बघून गेले. तो मुलाला काय सवय होती, जास्त बोलायची सवय होती. पाहुणे आले की बडबड 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 चालू ठेवायचा. मग एका दिवशी एका गावचे पाहुणे येऊ लागले. त्याच्या वडिलांना सांगितलं, "अया, तू काय कर, पाहुणे आल्याच्या नंतर गप्प बस. फक्त मी जेवढं सांगतो तेवढंच ऐकायचं. काय करायचं? जेवढं सांगतो तेवढंच ऐकायचं." तो म्हणला, "काय ऐकायचं पप्पा?" त्याने सांगितलं. म्हणला, "पाहुणे आल्याच्या नंतर आपण काय करायचं बा, काय करायचं? कोणती गोष्ट एक आठली तर चौपट सांगायची." किती सांगायची? बोला बोला बोला, आता बोला. किती सांगायची? चौपट, म्हणजे 4 सांगायच्या. पाहुणे आले ना, आल्याच्या नंतर पाहुण्यानं पहिली दारात मोटरसायकल बघितली आणि हो बागा तिथंच बघितली मोटरसायकल बघितल्याच्या नंतर पाहुणे म्हणले, "ही मोटरसायकल तुमचीच का?" ते म्हणला, "एक नाही, किती येतं? बोला आता बोला." त्याच्यानंतर पाहुण्यानं असं घर असं हरवून बघितलं आणि बघितल्याच्या पाहुणे म्हणले, "घर मस्त आहे तुमचं." ते म्हणला, "असे एक नाही, किती येतं? 4." त्याच्यानंतर घरात गेले आणि घरात गेल्याच्या नंतर पाहुणे असे मोठी LCD लावली होती बघा, टीव्ही. आणि टीव्ही लावल्याच्या नंतर पाहुणे म्हणले, "टीव्ही लईच मोठी आहे." तो गाव काय म्हणला माहितीये का? असे एक नाही, किती येतं? 4 येत. बरं, जेवण झाले आणि पाहुणे शेताकडे काय गेले? शेत बघायला गेले. आता शेत बघायला गेल्याच्या नंतर पाहुण्याने काय केलं? असं मोठं एक शेताचं काय होतं, तुमच्याकडे काय म्हणते? आलखण, ढेलं, काय म्हणते? आमच्याकडे ढेलं म्हणजे तसं मोठं आलखण शेत जमीनचं एकच आहे, कळू म्हणे जिल्हा. बघा ढेलं. ते म्हणला, पाहुणे म्हणले, "हे तुमचंच का?" ते म्हणला, "असे एक नाही, किती येतं? 4 येत." ज्या 2 आखाड्यावाले बैल जोडी बांधलेली होती. आखाड्यामध्ये बैल जोडी बांधलेली होती. त्या बैल जोडीकडे बघून पाहुणे म्हणले, "बैल जोडी तुमचीच का?" भाऊ काय म्हणला, "एक नाही, किती येतं? 4 येत." बरं, असा उन्हाचा पागा पडला होता आणि सूर्य असा तिथून बघतो होता बघा. आणि काय झालं? बाळूचा वडील येऊ लागला तिथून. कोण येऊ लागलं? बाळूचा वडील येऊ लागला. आणि पाहुण्यानं काय केलं माहितीये का? जरा दिसणं गेलं ते उन्हाच्या याच्यामुळे, सगळ्या मग नामून दिसणं गेलं. पाहुणे म्हणले, "हे आले ते तुमचे वडीलच आहेत का?" बोला बोला. पाहुणे म्हणले, "आले तुमचे वडीलच आहेत का?" ते म्हणला, "एक नाही, किती येतं? 4." विठ्ठल विठ्ठल बघा. मग तसं आवडून जर झाकून ठेवला का काय होते? फजिती होते. पुढे होता आपला विषय हरिपाठाचे. तुम्हाला आज फायदे सांगतो बघा 2-3. कारण खरंच तुम्ही तुमच्यासाठी ते टाळी वाजवा बघा. सर्वांनी टाळी वाजवा, एकदा वाजवा टाळी. तुम्ही वाजवा, काय टाळी वाजवली? कारण बघा आपल्या गावातील सर्व महिला मंडळ हरिपाठ म्हणून लागले बघा. ऐकला बघा, हरिपाठ खूप छान असा हरिपाठ आपल्या इथे बघा. हरिपाठाचे आज तुम्हाला जातं तर 2-3 फायदे सांगतो बघा. खूप फायदे आहेत पण 2-3 फायदे सांगतो, जास्त नाही बघा. हरिपाठाचा पहिला फायदा, महिला मंडळ तुमच्यासाठीच सांगतो. जाऊ द्या, पहिला फायदा तुमच्यासाठीच सांगतो. कसा? बघा, ज्यांच्या मुलाचे लग्न राहिले त्यांच्यासाठी जास्त फायदा. ज्यांच्या मुलाचे लग्न राहिले त्यांच्यासाठी जास्त फायदा. कसा फायदा? कारण महिला मंडळ तुम्ही सून बघताना सून अशी बघा, हरिपाठ म्हणणार सून बघा. तुम्ही म्हणता महाराज इथं कोणचीच भेट ना, हरिपाठ म्हणणारी कसं बघा. नाही ऐका, हरिपाठ म्हणणारी सून बघा, नाही तर फेसबुक इंस्टाग्राम सून आण नका. हरिपाठ म्हणणारी सून बघा. काय फायदा? बघा, जर तुम्ही हरिपाठ म्हणणारी सून बघितली आणि संध्याकाळच्या टायमाला तुमच्या सूनबाईने हरिपाठ घेतला आणि हरिपाठ घेऊन तुमची सूनबाई तुमच्यापाशी आली आणि म्हणली, "आत्या बाई, माझा हरिपाठ झाला." ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ. ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ.
भूगोलच्या वाटा हे स्वर्गाच्या त्या काय होत्या मोकळ्या होत्या मोकळ्या बघ आता दुसरा एखादा फायदा आहे का आहे का फायदा एखादा दुसरा आहे ना बघा कसा आहे लहान माणसापासून तो मोठ्या माणसाला सर्वांना आवडतो पैसा काय आवडतो पैसा आवडतो पैसा मग हा पैसा जर तुम्हाला वाटत असेल की आपल्यापाशी टिकावा पैसा आपल्यापाशी टिकावा तर बघा तुम्ही सतत हरिपाठाचं रोज पठण केलं लक्ष्मी वल्लभ तया जवळी हा झाला एक फायदा आता दुसरा फायदा तिसरा फायदा सांगतो आणि बस झाले फायदे आता तसे जास्त फायदे सांगायचं म्हणल्यावर त्याचा अलग चालूच लागते बघा आता तिसरा फायदा सांगतो तुम्हाला ऐका तिसरा फायदा बघा उंदराला कशाची भीती नाही उंदराला कशाची भीती मांजराला कुत्र्याला माहित कसं नाही आता बोला 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 कुत्र्याला वाघाची भीती वाघाला सिंहाची बघ हा सध्याच राहतं बघ असं नाही ऐका वाघाला कशाची भीती माणसाची भीती शिकारीची भीती माणसाला भीती बायकोची नाही नाही ऐका कुणाची भीती बायकोची नाही बरं का कुणाची भीती तुम्हाला व मला कुणाची भीती असेल तर ती काळाची भीती आहे कुणाची यमाचा पाहुणा प्राणी होय बघा कशाची भीती आहे आपल्या सर्वांना काळाची भीती आहे कशी काळाची भीती आहे बघा काळाची कशी भीती आहे महिला मंडळ तुम्ही लोण्याचा गोळा करता कशाचा गोळा करता लोण्याचा किंवा ताक किंवा दूध तुम्ही घरामध्ये शिक्क्यावर ठेवलं आणि शिक्क्यावर ठेवल्याच्या नंतर एखादी मांजर किंवा एखादा बोक्या अशी नजर ठेवून असतो कधी ही बाई बाहेर जाईल आणि कधी मी त्याच्यावर झडप घालील तसं माऊली म्हणतात अरे काळ आहे ना हा तुमच्या आमच्यावर टपून बसलेला आहे कसा भविष्य खातो काल सावधान काळ आपली घडी घडी वाट पाहत आहे माऊली म्हणतात जसं ते बोक्या मांजर अशी नजर लावून असते कधी ही बाई बाहेर जाईल आणि कधी मी याच्यावर झडप घालील माऊली म्हणतात हे काळ नगाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी मासी पाख पाखडी तव हे सवे बघा तसा काळ आमच्यावर टपून बसलेला आहे आणि मग हा काळ या काळाची दृष्टी तुमच्या आमच्यावर पडू नये असं तुम्हाला वाटत असेल जर तुम्ही नित्य नेमानं हरिपाठाचं पठण केलं नित्य सत्यमिता हरिपाठ ज्यासी करी काळ त्यासी न पावे दृष्टी बघा मग एवढा हरिपाठाचा फायदा आहे आणि या हरिपाठातील आजचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे प्रत्येकाच्या पाठांतराचा अभंग आहे महाराज आपले अभंगामध्ये आज भक्ती करायला सांगतात बघा आपण भक्ती करतो आपण परमार्थ करतो पण आपला परमार्थ पांचट आहे फिकट आहे कसा परमार्थ आहे आपला बोला 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 कसा आहे पांचट आहे फिकट आहे महिला मंडळ तुम्ही घरीच सांगायला गुलाबजामू करता काय करता हो गुलाबजामू करता आता बोला बघ तुमच्या लेकरासारखं आहे मी बोला काय करता तुम्ही गुलाबजामू करता कशाच्या पिठाच्या असतात तो ज्वारीच्या बाजरीच्या नाही मैद्याच्या हा मैद्याच्या असतात मला सांगा ते तळल्याच्या नंतर ते कसे लागतात तळल्याच्या नंतर कोणी खाल्लेच नाही का खाल्ल्यावर म्हणाले दिसायला कडे तर दिसते खाल्ल्यावर कसे लागते पांचट तिखट बरोबर मग ते गोड होण्यासाठी काय करावं लागते महिला मंडळ पाकात बुडवावं लागते काय ह्याच्या साखरेच्या पाकामध्ये गुलाबजामुला बुडवावं लागते तसं आपला परमार्थ आहे पण आपला परमार्थ पांचट आहे फिकट आहे तो गोड होण्यासाठी भक्तिरूपी पाकामध्ये काय करावं लागतंय बुडवावं लागतंय
आणि तो भक्तिरूपी पाकामध्ये बुडण्यासाठी महाराज म्हणतात तुम्ही काय करा देवाच्या दारामध्ये उभे राहा बघ. देवाची येतारी वचन भारी देवाची येतारी वचन बघा माऊली म्हणतात तुम्ही देवाच्या दारामध्ये उभे राहिले ना तुम्ही फक्त हरी हरी नावाचं भजन करा. हरी हरी नावाचं भजन केल्याच्या नंतर काय पुण्य आहे हो? मुखाने जर आपण हरी हरी नावाचं भजन केलं तर काय पुण्य आहे बघा. जगाचा मालक येण्याआधी देऊन ठेवल्याच्या नंतर जगाच्या मालकाला कसं चालावं लागतं कशाची ताकद असेल तर नामाची ताकद आहे. सर्वांना दृष्टांत माहित आहे ज्ञात आहे. वाल्यपोरीचा सर्वांना दृष्टांत माहित आहे बघा. वाल्यपोरी काय करायचा दगडखोरी करायचा चोरी करायचा. एकदा त्याला नागद मुनीची भेट झाली. नागद मुनीची भेट झाल्याच्या नंतर नागद मुनीने सांगितलं अरे तू एवढी दगडखोरी करतोय कुणासाठी करतोय असं म्हटल्याच्या नंतर वाल्यपोरीने उत्तर दिलं मुनी माझ्या मुलासाठी माझ्या बायकोसाठी असं म्हटल्याच्या नंतर नारद मुनीने सांगितलं का रे एवढं पाप करतो हे पापाची भागीदारी तुझ्या घरचे होणार आहेत का. वाल्याला छाती ठोक सांगितलं माझ्या घरचे लोक माझ्या पापाची भागीदारी होतील. नारद मुनी हसायला लागले सांगितलं घरी जाऊन आता विचारतोस का. वाल्या कोणी घरी आला आणि घरी जाऊन विचारू लागला. आधी मुलाला विचारलं बघा. मुलानं सांगितलं बाबा पाप करायचं तुम्ही आणि हिस्सेदार व्हायचं आम्ही. वाल्या पहिला वाटतं जाऊ द्या मुलं बाबा तर कुणाचे नसतातच पण आपली स्वतःची पत्नी आपल्या पत्नीवर काय असतो आपला विश्वास असतो बघा. आपल्या स्वतःची पत्नी तरी आपली साथ देईल. वाल्या कवी आपल्या पत्नीकडे गेला पत्नीकडे जाऊन मुलाला का ग मी एवढं पाप करतोय एवढं तुमच्यासाठी कमावून आणतोय हे जे पाप होतं या पापाचा वाटेकरी या पापाचे हिस्सेकरी तो होणार का. त्यावेळेस त्या पत्नीचं उत्तर ऐका सांगितलं पाप करायचं तुम्ही आणि भोगायचं आम्ही. पंचगातातले नाही 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 हो. त्याच वेळेस वाल्या कोयाचे डोळे उघडले बघा. आपले सुद्धा थोडी थोडी डोळे उघडायला पाहिजे. कसे उघडायला पाहिजे कारण बघा जगामध्ये आपल्याकडे ज्या वेळेस संपत्ती असेल ज्या वेळेस आपल्याकडे पैसा असेल त्यावेळेस आपल्याला मुलं बायको सुद्धा आपली माझं माझं म्हणते बघा. आणि ज्या वेळेस आपल्याकडला पैसा निघून जाईल त्यावेळेस बघा धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी बघा. पैसा आपल्याकडे जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला मान आहे बघा. बघा कोणी कोणाचं नाही जगामध्ये. जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. पूर्वी वासुदेव यायचे बघा वासुदेव आणि वासुदेव आपल्याला उपदेश करायचे बघा. कसा उपदेश करायचे वासुदेवाची ऐका वाणी
जगात नाही राम दाम करी काम वेड्या दाम करी काम वेड्या दाम करी काम वेड्या दाम करी काम वेड्या दाम करे काम वेड्या दाम करे काम वेड्या दाम करे काम वेड्या दाम करे काम पैशाची जादू लय भारी ताट कोणाला त्याची भाव पैशासाठी सारी माणसं पैशासाठी सारी माणसं मालिक रे बैमान रे दाम करे काम बघा आपल्याकडे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंतच आपल्याला किंमत आहे. वाल्या कोळ्यानं ज्यावेळेस आपल्या पत्नीला प्रश्न केला त्यावेळेस पत्नीने सांगितलं पाप करायचं तुम्ही भोगायचं आम्ही. बघा तुकोबा एका ठिकाणी छान दृष्टांत देतात. देहग्रहाची कामिनी ती तर राहिली भुवनी देहग्रहाची कामिनी ती तर राहिली भुवनी मी जगत से स्मशानी अग्निसवेकला. बघा आपले लाकडं मस्त जगतात आणि आपली पत्नी घरीच राहते. बघा म्हणून जोपर्यंत आपल्याकडे पैसा तोपर्यंत बघा तोपर्यंत जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. मग वाल्या कोऱ्यानं नारद मुनीला जाऊन शरण गेला आणि सांगितलं मुनी मला वाचण्यासाठी काय ते उपाय सांगा काय ते उद्धार करण्याचं साधन सांगा. त्यावेळेस साधन सांगताना नारद मुनीनं वाल्या कोऱ्याला साधन सांगितलं. तुम्ही काय करा नामजप करा. वाल्या कोळी प्यारी नामे तारी नामे वा बंदुकीच्या गोलवाने तुरून दिलं. वा वाल्या कोळी महात्यागी नामे तागी लागली धागी. वाल्या कोळीला राम राम म्हणता सुद्धा येत नव्हतं. आपल्याला तर म्हणता येते. वाल्या कोळीला काय म्हणतात होतं मगा 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 मगा. एका दिवशी मगा मगा म्हणता म्हणता राम राम आलं आणि वाल्या कोळ्यानं कोळी याची कीर्ती वाढली गहन रामायण रामाने एवढा
नामे तिन्ही लोक उद्धरती. बघा एवढा नामामध्ये अधिकार आहे आणि ते महाराज आपले ज्ञानेश्वर महाराज आज म्हणतात की फक्त काय करा, मुखाने हरी 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 म्हणा. महाराज आम्ही संसारात आहे. महाराज म्हणतात सोने संसारी ज्वे गुकरी वेदशास्त्र भावी बाह्य सदा. कसं महाराज आम्हाला संसार आहे, आम्हाला लेकरू बाग आहे, नेमकं आम्ही कसं नाम घ्यावं. सावता महाराज घेतलं नाही का ना, कुठे गेले का, पंढरपूरला गेले का वावीला गेले सावता महाराज. पण साक्षात कांद्यामध्ये मुळ्यामध्ये आणि भाजीमध्ये त्यांनी काय पाहिला, विठ्ठल पाहिला. विठ्ठल कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी. बघा त्यांनी कांद्यात देव पाहिला. आपल्याला मंदिरात देव दिसत. आपल्या मनामध्ये भाव पाहिजे. काय पाहिजे, भाव पाहिजे. आपण पंढरपूरला जावाच म्हणून मान नाही, आळंदीला जावाच म्हणून मान नाही, तीर्थक्षेत्राला जावाच म्हणून मान नाही. आपल्या मनामध्ये भाव पाहिजे. कारण आपल्या मनामध्ये जर भावच नसेल तर देव कसा पावल आपल्याला. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. बघा देव काय तुम्हाला भाजीपाला वाटलं का भेटायला. मग तुम्ही म्हणता महाराज आम्हाला लय संसार आहे, लय संसार आहे. महाराज म्हणजे तुम्ही संसारात असलात ना तरी सुद्धा नाम घेऊ शकतात. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भविष्यम होईल सुखाचे. बघा कामात असाल तरी नाम घेऊ शकता. सावता महाराजांनी घेतलं, अनेक संतांना घेतलं. महाराज आम्हाला विश्वास नाही. बघा काही काही लोकांना आजकाल देवावर सुद्धा विश्वास नाही बाबा, देवावर. पण जाता जाता माझ्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर विश्वास फक्त देवावर, संतावर आणि ग्रंथावर विश्वास ठेवा. का ठेवायचा, तर देव आपलं पोषण करतो, देव आपलं पालन करतो. दुसरा विश्वास ठेवायला सांगितला संतावर, तर संत आपलं हित करतात. त्याची माझे हित गती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. आणि ग्रंथावर का विश्वास ठेवायचा, तर तू का म्हणे नाही विश्वासाच्या म्हणे, आणि पाहावी पुराणी विचार म्हणून ग्रंथावर विश्वास ठेवायचा. तरी महाराज काही काही लोक म्हणले आम्हाला विश्वासच नाही. मग माऊली म्हणतात तुम्हाला विश्वास नाही ना, तर वेद साक्षात वेद काय देतो याची साक्ष देतो, साक्ष देतो, साक्ष. मग महाराज आम्हाला संसार आहे. मग संसारात असताना तुम्ही म्हणता वेद साक्ष देतो, आम्हाला वेद सुद्धा मान्य नाही. एखादं उदाहरण सांगा ना आम्हाला, एखादं उदाहरण. माझा 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 विठ्ठल माझा जेवायचं म्हणलं की अशी पुढे येते, अशी पुढे येते. जेवायचं म्हणलं की टाळी वाजायचं म्हणलं की खाली येते. त्या हाताचा प्रॉब्लेम आहे बघा.
बघा माऊली म्हणतात तुम्ही देवाच्या दारामध्ये उभे राहा आणि देवाच्या दारामध्ये उभे राहिल्याच्या नंतर तुम्ही काय करा मुखाने हरी हरी नाम घ्या. बघा वेळेची मर्यादा असल्यामुळे जसा जमेल तसा मी अभंगाचा थोडासा तुमच्या समोर अर्थ मांडलेला आहे. बघा अभंगाचा अर्थ असाच असेल हा माझा उद्देश नाही, कारण एका अभंगावर कितीतरी कीर्तनकार बोलू शकतात पण ते अभंग संपत नाही. बरेच कीर्तनकार संपले पण अभंग संपला नाही. मग त्या अभंगाला मी सोडून एवढी माझी ताकद नाही, एवढा मी मोठा सुद्धा नाही, पण जशी माझ्या माऊलीने कृपा केली तसं मी तुमच्यासमोर बोलण्याचा थोडासा प्रयत्न केला. वेळेची मर्यादा असल्यामुळे पूर्ण अभंग माझ्या इथनं सोडणं झाला नाही. तुमच्या सर्वांची मी माफी मागतो. बघा आणि ज्यांच्यामुळे आज मी बोलू शकलो अशी माझे गुरुवर्य वक्तव्य गायन सद्गुरू विष्णुदास नामदेव बाबा ढोरे चालढणकर बाबाकडं जे काही श्रवण केले ते तुमच्यासमोर थोडस मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली कीर्तन रूपी सेवा त्यांच्या चरणी समर्पित करतो. बघा आणि जाता जाता तुम्हाला 5 मिनिटे घेऊ का? जाता जाता तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो. बघा जीवनामध्ये प्रत्येकाला कशाची कमी असेल. जीवनामध्ये तुम्हाला सगळं भेटेल पण जीवनामध्ये तुम्हाला आई बाप परत कधी भेटणार नाही. बघा गेल्या एकदा. आणि जीवनामध्ये आपण आल्याच्या नंतर प्रत्येकानं तरुण मंडळीला माझं सांगणं आहे जर आपण व्यसन करत असू ना तर पहिलं व्यसन सोडून द्या. का व्यसन सोडून द्या? कारण तुम्हाला व्यसन करायचं असेल तर कोणतं व्यसन करा? बघा जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह होके शाम तो उतर जाएंगी, एक बार तो हरी नाम का प्याला तो दे, तेरी जिंदगी सुधर जाएंगी, तेरी जिंदगी सुधर जाएंगी. म्हणून जर तुम्हाला व्यसनच करायचं असेल तर हरिनामाचं व्यसन करा आणि जीवनामध्ये आई बापाची सेवा करा. कारण बघा तुम्ही किती मोठे व्हा, तुम्हाला जगाने किती सुद्धा मोठं म्हणू द्या, पण तुम्ही घरी जर आई बापाला नीट बोलत नसाल ना तर माऊली म्हणतात तरी घरी माता पितरा धड नाही बोली संसारा, एक विश्व भरे आदरा मूर्ख जैसा. माऊली त्याला म्हणतात तो मूर्ख आहे. जर घरी आई बापाला नीट बोलत नसेल तर काय आहे? मूर्ख म्हणले माऊली. बघा या जगामध्ये 4 देव असे आहेत. कोणते 4 देव आहेत? 4 देव असे आहेत की जे पाप्यालाही दिसतात आणि पुण्यवानालाही दिसतात. पण या जगामध्ये 2 देव असे आहेत पुण्यवानाला आशीर्वाद देतात, पाप्याला आशीर्वाद देत नाही. पण 2 देव असे आहेत की ते पाप्यालाही आशीर्वाद देतात आणि पुण्यवानालाही आशीर्वाद देतात. ते म्हणजे आई आणि वडील. बघा आईची माया सांगताना गीतकार खूप छान सांगतात. बघा गीतकार म्हणतात आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार नाही. बघा थोडं बंजारा भाषेमध्ये ट्रान्सलेशन केल्याच्या नंतर कसं वाटतं बघा. याडी तागो मूर्ती सवी सारे जगे में मूर्ती छेनी, अनमोल जन्म दिने गयाडी तागो उपकार फिटवाडो कोणी. बालपणी मी आऊ जन्म वाट देखती मार, घडोता प्रेम याडी अपरंपार. प्रेम भावच तार अस दैवत जगे में छेनी, अनमोल जन्म दिने गयाडी तार उपकार पिटवाडो कोणी. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिना गयाडी तार उपकार पिटवाडो. बघा या जगामध्ये आपण खूप मोठे झालो तरी सुद्धा आपल्या उपकार कुणाचे असतील तर आपल्या आईचे उपकार आहेत, आपल्या माय बापाचे उपकार आहेत. जेवढे आपण आईला मानतो तेवढे सुद्धा आपण बापाला मानलं पाहिजे. का तर बघा भगवान श्रीकृष्णाला ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यावेळेस रडणारी आई प्रत्येकाला दिसते, पण यमुनेच्या डोहातून यमुनेच्या पाण्यातून छाताळा इतक्या पाण्यातून घेऊन जाणारा वसुदेव नावाचा बाप आज का कोणाला दिसत नाही? हो
प्रभू राम वनवासाला जाताना रडणारी आई आज प्रत्येकाला दिसते, पण राम 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 करून मन बापास का कोणाला दिसत नाही हो. बाप हा नागासारखा असतो. माय बाप बापाचे उपकार सांगायला गेलं ना तर कवी खूप छान म्हणतो बघा. फुलामधी माया त्याच्या काव्या मेघवानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यातल पाणी. गडीभर तू थांब जरा ऐक त्याची हाक, लई अवघड हाय गड्या उमगाया बाप, उमगाया बाप, लई अवघड हाय गड्या उमगाया बाप, उमगाया बाप. बापाची सुद्धा उपकार आपल्या खूप आहे. जर आई घरावरचा कळस असेल तर बाप हा घराचा पाया आहे. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावरी. जेव्हा कोसळतो पाया तेव्हा कोसळते घर. म्हणून बघा आई वडिलांचे उपकार आपल्याला खूप आहेत. म्हणून सर्वांनी आई वडिलाला विसरू नका. आणि मी आज इथे कीर्तन करतोय, तुम्ही सर्वजण ऐकताय, की कुणाची कृपा असेल तर आपल्या सीमेवरील सैनिकाची आहे. कारण जर ते बंदूक घेऊन उभे नसते तर आतंकवादी घुसून आपल्याला गोळ्या हाणल्या असत्या बघा. म्हणून त्यांचे सुद्धा उपकार आणि माझ्या शेतकरी राजाचे उपकार आपण कधी सुद्धा विसरले नाही पाहिजे. माणसानं झोपताना या दोन माणसाला जवळ आठवून झोपलं पाहिजे बघा. म्हणून प्रत्येकानं त्यांची आठवण केली पाहिजे. जय किसान जय जवान, आपण त्यांना आठवलं पाहिजे. का आठवलं पाहिजे? हे मेरी वतन के लोगों तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा दो तिरंगा प्यारा, पग मत भूलो सीमा पर शहीदों ने जान गवाई, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. त्यांना सुद्धा आपण आठवलं पाहिजे बघ का. झालेली कीर्तनरूपी सेवा माझ्या गुरुबाबाच्या चरणी अर्पण करून, आई वडिलाच्या चरणी अर्पण करून, सावताबाबाच्या चरणी अर्पण करून, हनुमंत गायच्या चरणी अर्पण करून, आणि तुम्हा सर्व भजनी मंडळ असतील, आमचे वादक दादा असतील, तसेच श्रोते मायबाप, आमचे शूटिंगवाले दादा, आणि ज्यांनी गोड अशी शूटिंग लावली त्यांना सुद्धा सर्वांना तुम्हाला धन्यवाद देऊन या ठिकाणी माझ्या सेवेला पूर्ण निगम देतो. ज्ञानेश्वर विठोबा तुम्हारी